सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. बघा, बघता बघता दुसरा सोमवार देखील आता जवळच आलेला आहे. आपल्याला जर तुम्हाला कधी हे श्रावण संपण्यापूर्वी हे फूल कुठं दिसलं तर अजिबात सोडू नका. ते फूल म्हणजे गोकर्णाचं फूल. बघा, पांढरी फुलं, गोकर्णाची फुलं, त्याचबरोबर धोत्र्याची फुलं महादेवांना खूप प्रिय आहे. बऱ्याच जणांकडं गोकर्णाच्या फुलांचा वेल लावलेला असतो. घराच्या गार्डनमध्ये, गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये, कुंडीत गोकर्णाचे फुलं दिसतातच. शिवपिंडी स्वरूप आपल्याला ती फुलं दिसत असतात. बघा, घर इतकं सुंदर वाटतं जिथं गोकर्णाचं वेल पसरलेला असतो. त्याला श्रावणात तर इतकी फुलं येत असतात घरात आणि दारात. इतकं सुंदर पवित्र वातावरण वाटत असतं आपल्याला. जास्त प्रिय हे फूल भगवान शिवशंकरांना असते आणि महादेवांची कृपा राहते त्या घरावर. ज्या घरात हा वेल फुललेला असतो, बहरलेला असतो, त्याला भरभरून फुलं आलेली असते ना, त्या घरात दारात महादेवांची अखंड कृपा राहते. तसेच या गोकर्णाला कृष्णकांता, विष्णुकांता, अपराजिता असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. गोकर्णाचा वेल हा पांढऱ्या, निळ्या, जांभळ्या रंगाच्या फुलांचा असतो. गोकर्णाच्या फुलांचा आकार काहीसा गाईच्या कानासारखा सुद्धा दिसतो, म्हणूनही याला गोकर्ण असे म्हटले जाते. हे फूल जसे शिवशंकरांना प्रिय आहे तसेच भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. म्हणून श्रावणात म्हणजे चातुर्मासच असतो. श्रावण पहिला महिना म्हणजे चातुर्मासाचा पहिला महिना हा श्रावण असतो. तर विष्णूंना सुद्धा, भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा तुम्ही हे फूल अर्पण करू शकता श्रावणात. आणि भगवान शंकरांना तर आवर्जून अर्पण करा. रोज जरी महिनाभर तुम्ही हे श्रावणात फूल अर्पण केलं महादेवांना, तांब्यावर पाणी अर्पण करा, फूल अर्पण करा, एखादं बेलपान अर्पण करा, तुम्ही खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. ज्या घरात गोकर्णाचा वेल अंगणात लावलेला असतो, बहरलेला असतो ना, त्या घरात धनप्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते. ईश्वरांच्या आशीर्वादाने त्यांना कधीच कसली कमी पडत नाही. म्हणून घरात दारात गोकर्ण जरूर लावा. अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहणार आहे कायम. आता गोकर्ण लावताच पैसा चालून येईल असं नाही म्हणत मी. जे कष्ट घेतो त्या कष्टाला आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व कष्टाला सोन्यासारखं फळ मिळतं. काही वेळा मनुष्य खूप कष्ट घेतो तरी हवं तसं फळ मिळत नाही आणि मनुष्य खचतो. ज्या घरात गोकर्णाचा फुललेली असतात, वेल बहरलेला असतो, तिथे कष्टाला फळ, नशिबाला दैवी साथ नक्कीच मिळते आणि भरभरून दिवस रात्र जसा जसा तो वेल वाढतो तशी तशी मुलाबाळांची आपली जरूर प्रगती वाढते. शनिवारी शनी महाराजांची पूजा करताना निळे गोकर्णाचे फूल अवश्य अर्पण करावे. शनिदेव महाराज प्रसन्न होतात. बरेचसे दोषातून आपल्याला मुक्तता मिळते. बघा, हे फूल आपण महादेवांना तर अर्पण करतो, महादेवांना, भगवान श्री हरी विष्णूंना तर प्रिय आहे, पण शनिदेवांना सुद्धा हे फूल प्रिय आहे. आपल्याला बऱ्याचशा दोषातून मुक्तता मिळते. ज्यांना 7.5 चालू असेल, शनी दोष असेल, त्यांनी दर शनिवारी शनिदेवांना निळी गोकर्णाची फुलं अवश्य अर्पण करावी. यामुळे बरेचसे त्रास, 100% त्रास जरूर दूर होतात आणि शनी महाराजांची कृपा होते. बघा, शनिदेव हे कर्माचे देव आहे. चांगलं आपलं कर्म असेल ना तर मग शनी महाराजांची भरभरून कृपा होते आणि भरभरून आपली प्रगती होते. ज्या व्यक्तीचं कर्म जर वाईट असेल ना, मग शनी महाराज वाईट कर्माचं वाईट फळ देता, चांगल्या कर्माचं चांगलंच हमेशा फळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला जर 7.5 चालू असेल, काही अडीअडचणींना तुम्ही तोंड देत असाल, तर या श्रावणात थोडीशी फुलं शनिवारी शनी महाराजांना, शनी देऊळ असेल तुमच्याकडं मंदिर, तिथं जाऊन जरूर अर्पण करा. नसेल मंदिर, महादेवांना जरी अर्पण केलं तुम्ही तरीही चालेल.
हा गोकर्णाचा वेल तुम्ही पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य दिशेला लावू शकता. काही वेळा दक्षिणेकडं सुद्धा एखादी गोकर्णाची बी पडली मातीत, तिथेही गोकर्णाचा वेल फुलत असतो आणि भरभरून फुलं येतात. मग दक्षिणेकडील गोकर्णाची फुलं आपण देवांना वाहायची नाही का? तर नाही, असं अजिबात नाही. तर दिशा सर्व जगाची उत्पत्ती या ईश्वरानेच केलेली आहे. त्या देवांना दक्षिणेकडील फुलं वाहू नये असं मुळीच नाही. चारी आठी दिशा ह्या देवांच्याच आहे. देवघर करताना थोडे आपण नियम पाळले, ठीक आहे, पण झाडं, वेल सर्व दिशांना फुलावे हीच तर देवांची कृपा असते. म्हणून गोकर्णाचा वेल कधी कधी तुम्ही लावला, दक्षिणेकडं उगला असेल तर काही हरकत नाही, तिथलेही फुलं आपण देवांना जरूर चढवा. तर आता गोकर्णाचा वेल कधी लावावा? तर सगळेच दिवस शुभच असतात, तरी पण सोमवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवशी जरूर गोकर्णाचा वेल लावा आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवार बघून तर अवश्य लावा. तसं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, शांततेत भगवान भोलेनाथांचं ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि गोकर्णाची बी जरूर पेरून द्या. भगवान विष्णूंना प्रिय आहे हे फूल, शनी महाराजांना हे फूल प्रिय आहे. म्हणून श्रावणात आवर्जून गोकर्णाचा वेल आपल्या कुंडीत, अंगणात जरूर लावा. गोकर्णाच्या वेलाला फुलांबरोबर शेंगासुद्धा येतात. त्याच वाळलेल्या शेंगांमधील एक जरी बी तुम्ही कुंडीत, गार्डनमध्ये पेरून दिली, लावली, तुमच्या अंगणात गोकर्णाचा वेल फुलत असतो. गोकर्णात निळी गोकर्ण महादेवांना खूप प्रिय आहे. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण अंगणात खिडकीत लावल्याने घरात सुख समृद्धी येते, लक्ष्मी नांदते. गोकर्ण म्हणजेच अपराजिता हे फूल, वेल भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. म्हणून जिथे गोकर्ण फुलते तिथे लक्ष्मी सदैव प्रसन्न स्वरूपात वास करत असते व घराची भरभराटी, मुलांची प्रगती होते. निळी गोकर्ण, पांढरी गोकर्ण धनलक्ष्मीला घरात आकर्षित करत असतात. श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवांना 5, 7, 11, 21 जास्तीत जास्त निळी किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुलं अवश्य व्हावी, खूप शुभ मानले जाते. या पूजेमुळे, या सेवेमुळे महादेवांची, संपूर्ण शिवकुटुंबाची आपल्याला अखंड कृपा प्राप्त होत असते. गोकर्णाचा वेल फुले ज्या अंगणी, घरी तिथे नांदे लक्ष्मी असं म्हटलेलंच आहे. त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते, नकारात्मकता नष्ट होते. आपल्या घरात, दारात कुठली वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. म्हणून गोकर्णाचं फुलाचा वेल अवश्य लावा तुमच्या घरात, अंगणात. बघा, गोकर्णाच्या वेलाचा, फुलांचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होत असतो. म्हणून या श्रावणात आवर्जून तुमच्या अंगणात, खिडकीत गोकर्ण जरूर लावा. एखादी बी जरी पेरून दिली ना, छान असा वेल तुमच्या अंगणात जरूर येईल. तर श्रावण महिना संपण्यापूर्वी श्रावणात एकदा का होईना गोकर्णाच्या फुलाचा एक उपाय, एक सेवा आवर्जून सर्वांनी करा. महिलांनी करा, दादांनी करा, मुलांनी करा, मुलींनी करा. लग्नाविषयी काही अडथळे येत असतील त्या मुलींनी करा. शिक्षण, नोकरी, जी संकट असतील, ज्या अडीअडचणी असतील, सर्वांनी उपाय ही सेवा आवर्जून करा. यासाठी आपल्याला लागणार आहे महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूबरोबर ही सेवा, हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. सकाळी आंघोळीनंतर हा उपाय, ही सेवा करा किंवा तुम्ही प्रदोष काळात जरी केला तरीही चालेल. तर आंघोळ करून घ्यायची आहे, स्वच्छ वस्त्र नेसून घ्यायची आहे. बरोबर जाताना महादेवांना अभिषेक करण्यासाठी पाणी, दूध, पंचामृत छान अशी ताट तयार करून घ्या पूजेसाठी आणि त्यात तुम्हाला बेल, फूल सर्व साहित्य घेऊन घ्यायचं आणि बरोबर घ्यायचं आहे ती म्हणजे निळे किंवा पांढरे गोकर्णाची फुलं. निळे, जांभळे असतील तर अवश्य घ्या आणि तुम्हाला तिथं जाऊन मनोभावे महादेवांना अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपा, अभिषेक करा, चंदन भस्म अर्पण करा. महादेवांना बेल, फूल अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं अर्पण करा, बेल अर्पण करा. गोडाचा काहीतरी पदार्थ नेला असेल महादेवांना, नैवेद्य दाखवा. दूध, साखरेचा थोडं दूध महादेवांना अर्पण केलं तुम्ही, त्यातीलच थोड्याशा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल. थोडं दूध शिवपिंडीवर अभिषेक करावा, थोड्या दुधाचा नैवेद्य दाखवावा असं म्हटले
केलेलंच आहे, म्हणून थोडंसं दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना दाखवा. एखादा कापूर नेलेला असेल, महादेवांना कापूर आरती करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि बेल फूल अर्पण केल्यानंतर गोकर्णाची फुलं तुम्हाला मनोभावे किमान एक माळ तरी ओम नमः शिवाय मंत्र जपा. किंवा घरात खूप आजारपण आहे, तुम्हाला खूप अडीअडचणी आहे, तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जरी जप केला ना तिथं तरीही चालेल. किमान 21 वेळा जप करा आणि ती गोकर्णाची फुलं तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. 5 करा, 7 करा, 11 करा किंवा जास्तीत जास्त. आणि तिथून येताना थोडा वेळ शांत बसा. आपण आणि आपला देव. कुणाच विषयी वाईट बोलू नका, चिंतू नका, कुणाची निंदा नालस्ती करू नका. श्रद्धेने उपाय करा, कुणाला हानी पोहोचेल असं करू नका. शांततेत आपल्या देवांजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे. थोड्या वेळ ती शिवपिंडीवर फुलं राहू द्या. एखादा दिवा लावता आला तुम्हाला श्रावण महिना संपण्याच्या आत महादेवांजवळ, एखादा गाईच्या तुपाचा दिवा, मातीची पंती जरी नेली चालेल. आपली मनोकामना इच्छा बोलून देवांसमोर एखादा दिवा प्रज्वलित करा आणि तिथून घरी येताना तिथलं एक फूल, गोकर्णाचं चढवलेलं एक फूल घरी घेऊन यायचं आहे. तुमच्या देवघरात शिवपिंडी असेल तिथं जवळ ठेवून द्या. देवघरात जरी ठेवलं तुम्ही चालेल. नंतर ते फूल तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. तुमचा व्यवसाय असेल तिथं तुम्ही गल्ल्यात वगैरे ठेवू शकता. प्रत्येक सोमवारी जरी हा उपाय केला तुम्ही तरीही चालेल. फक्त तिथलं शिवपिंडीवरून आणलेलं फूल आपल्या देवघरात ठेवून तर बघा. कायम तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवलं नाही तरी चालेल. फक्त देवघरात आणून ठेवून तर बघा. सर्व इडापिडा, दुःख, दारिद्र्य त्याच क्षणी शिवकुटुंबाच्या कृपेने, आशीर्वादाने त्याच क्षणी तुमच्या घरातलं दुःख, दारिद्र्य निवारण होईल, नष्ट होईल. कडक पितृदोषातून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल. पितरांना शांतता, मुक्ती मिळेल आणि तुमच्या अडचणीतून तुम्हाला लगेच मार्ग मिळायला लागतील. जेव्हा तुम्ही गोकर्णाचं फूल अर्पण केलं मनोभावे आणि त्यातील एक उचलून आपल्या देवघरात आणलं ना, हीच खरी मोठी सेवा आहे. दिवसभर राहू द्या ते फूल. दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकू शकता ते फूल. आता खूप आजारी व्यक्ती आहे, मग तिचं आजारपण दूरच होत नाही. गोळ्या औषधांना गोळ्या औषधंसुद्धा त्या व्यक्तीला लागू पडत नाही. काही ना काही तक्रारी येत आहे आजाराच्या, तर गुण येत नाही गोळ्या औषधांना. तर काय करायचं? शिवपिंडीवरून गोकर्णाचं फूल उचलून आणा आणि ती व्यक्ती झोपते त्या उशीखाली जरी ठेवून दिलं तुम्ही, 5 दिवस राहू द्या, 11 दिवस राहू द्या, वाळलं तरीही चालेल. गुण यायला लागेल, औषधाला गुण यायला लागेल त्या व्यक्तीला. ते औषध पाणी तर चालू राहू द्या. तुम्ही जे दवाखाना करत आहात तो तर कराच, पण दैवी उपाय जरी केला ना त्याने सुद्धा फरक पडेल आणि त्या व्यक्तीचं आरोग्य नीट व्हायला लागेल. त्या व्यक्तीच्या उशीखाली एक गोकर्णाचं फूल महादेवांना अर्पण केलेलं, शिवपिंडीवरून आणलेलं, उचलून आणलेलं. आधी प्रार्थना करा देवांना की मी का हे फूल उचलून नेत आहे. तुमची समस्या, अडचणी देवांना सांगा. मनोभावे प्रार्थना करा आणि मग ते फूल घरी आणा. देवघरात एक फूल ठेवा. जी व्यक्ती आजारी आहे तिच्या उशीखाली ठेवा. 5-7 दिवसांनी ते फूल निर्माल्यात टाका. पुन्हा हाच उपाय करू शकता. 1-2 वेळेस जरी हा उपाय केला ना, त्या व्यक्तीची प्रकृती नीट व्हायला लागेल. गुण येईल औषधाला आणि ठणठणात होईल ती व्यक्ती. कितीही मोठा आजार असू द्या, नक्कीच त्या व्यक्तीची प्रकृती नीट होईल, आरोग्यदायी राहील ती व्यक्ती कायम. म्हणून हे 2 उपाय तर सर्वांनी जरूर करा. तुम्हाला जर तुमच्या तिजोरीत ते फूल ठेवायचं असेल तर आवर्जून एखाद्या लाल कपड्यात सुद्धा बांधून ठेवू शकता तुम्ही. श्रावण महिना आहे, गोकर्णाच्या फुलाचा हा उपाय सर्वांनी आवर्जून करा. सर्वांना अनुभव येईल. त्याचबरोबर श्रावणात महादेवांच्या शिवपिंडीवरून एक का होईना बेलपत्र उचलून जरूर खा. नाही दर सोमवारी जमत तुम्हाला, एक सोमवार का होईना श्रावण महिना संपण्याच्या आत शिवपिंडीवर आधी अभिषेक करा, दूध अर्पण करा, पंचामृत अर्पण करा, स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. जी मूठ आहे शिवामूठ, तुम्ही तांदूळ, आपण तर मागच्या सोमवारी, पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण केली, दुसऱ्या सोमवारी आता तीळ आहे, तिसऱ्या सोमवारी मूग आहे, नंतर गव्हाची शिवामूठ आहे, जवस किंवा गहू अर्पण करू शकता. तुम्ही ज्या सोमवारी जाल छान अशी पूजा करून घ्या. तिथं बेल अर्पण करा, शिवामूठ अर्पण करा
आणि घरी येताना तिथलं जे कुणी वाहिलेलं आहे बघत बसू नका. जे हातात येईल बेलपत्र तिथून घरी घेऊन यायचं आहे, किंवा तिथं उभं राहूनच जरी तुम्ही महादेवांसमोर तुमची इच्छा मनोकामना बोलून, तुमच्या समस्या बोलून, मनापासून प्रार्थना करून ते बेलपत्र शिवशंकरांसमोर तुम्ही खाऊन घेतलं प्रसाद स्वरूप तरीही चालेल. बघा किती आरोग्यदायी राहाल तुम्ही. कितीही अडीअडचणी असाल कुणी विनाकारण त्रास देत असेल, विनाकारण वाईट शक्तीने तुम्हाला त्रास देत असेल, कुणी शत्रुपीडा असेल तुमच्या मागे, तर आवर्जून हा उपाय आवर्जून करा. सर्वांनी एक एक बेलपत्र श्रावण संपण्याच्या आत शिवपिंडीवरून उचलून जरूर खा. घरात जिद्दी तापट स्वभाव आहे, कुणी कुणाचं ऐकत नाही, एकोपा नाही, मुलं जिद्दी तापट स्वभावाची आहे, स्वतःहून स्वतःचं नुकसान करता, अशा मुलांना पतीने पत्नीने सर्वांनी एक एक बेलपत्र श्रावण सोमवारी आवर्जून आपण खायचं आहे. आधी देवांना अभिषेक करा, बेलफूल अर्पण करा आणि मग एक एक बेलपत्र उचलून जरूर घरी आणा आणि खाऊन घ्यायचं आहे. आता बेल तोडण्याचे पण काही नियम असतात. सोमवारी चुकून सुद्धा बेलपत्र तोडू नये, कारण सोमवारी साक्षात भगवान शंकरांचा बेलाच्या झाडावर वास असतो. म्हणून सोमवारी बेलाची पाने, बेलाची फळं तोडू नये, आधीच तोडून ठेवा. त्याचबरोबर चतुर्थी असेल, सप्तमी असेल, नवमी, दशमी, अमावस्या, पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी सुद्धा चुकूनही बेलपत्र तोडू नये. इतर दिवशी तुम्ही बेलपत्र तोडू शकता. सोमवारच्या आदल्या दिवशी रविवारी तोडून ठेवा. आता बेलपत्र तोडताना आधी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, एखादा दिवा लावावा, एखादा गुळाचा खडा ठेवावा, दूध पाणी अर्पण करावं, ओम नमः शिवाय मंत्र जपावा किमान 11-21 वेळा आणि तुम्हाला बोलून घ्यायचं आहे, प्रार्थना करायची आहे की मी शिवशंकरांच्या पूजेसाठी सेवेसाठी मी बेलपत्र तोडत आहे, बेलाचे फळ तोडत आहे, अशी प्रार्थना करून बेलाच्या झाडाला नमस्कार करून मग आपण बेलाची पानं फळं तोडावी. हे नियम तर सर्वांनी जरूर पाळा. त्याचबरोबर बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून आणलेलं बेलपत्र आपण प्रसाद स्वरूप तर खाऊच. त्याचबरोबर एखादं बेलपत्र तुम्ही तिजोरीत तुमचे जिथं पैसे, तुम्ही जिथं धन ठेवता, लक्ष्मी ठेवता, तिथं जरी ठेवून दिलं ना, बेलपत्र 6 महिने तरी शिळं होत नाही. तुम्ही ते बेलपत्र घरी आणून तुमच्या तिजोरीत सुद्धा ठेवू शकता. यामुळे सुद्धा घरात बरकत येईल, लक्ष्मी खेचून येईल, सुख समृद्धी नांदेल तुमच्या घरात, लेकरा बाळांना प्रगती घेऊन येईल ते बेलपत्र. असं एक बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीत धन ठेवता, लक्ष्मी ठेवता, तिथं सुद्धा ठेवू शकता. आणि आरोग्यासाठी तर एक एक बेलपत्र सर्वांनी जरूर खा. बघा कसं सोन्यासारखं आरोग्य मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर श्रावण महिना संपण्याच्या आत आपण हे सर्व उपाय सेवा करतच आहोत, पण गोमातेची सेवा सर्वांनी करा. घराजवळ गाय असेल तर रोज गाईला नैवेद्य द्या, ताजी चपाती तूप गूळ लावून खाऊ घाला. नाही जमलं श्रावण महिना संपण्याच्या आत तरी गाईला ताजी चपाती तूप गूळ लावा आणि स्वतःच्या हाताने नैवेद्य खाऊ घाला. हिरवा चारा खाऊ घालता आला तर जरूर खाऊ घाला.